नमस्कार. मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी व अधिकारी मित्र. बंधूगणो, आज सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी 2026 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 525. या व्हिडिओद्वारे आपण विचारलेल्या 11 प्रश्नांना मी उत्तरं देणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 या पुस्तकाची जी 6वी आवृत्ती यशदानी प्रसारित केली त्याबद्दल 2 शब्द बोलतो. एक तर हे पुस्तक खरेदी करावं, कारण हे सर्व आपल्याला उपयोगी आहे असं मी आपल्याला सांगितलं आणि खरेदी करा म्हणून असं आव्हानही केलं. या आव्हानाला योग्य तो प्रतिसाद तर मिळालाच आणि त्यामुळे यशदानी जी पुस्तकं छापली त्यापैकी 25% पुस्तकांची आत्तापर्यंत विक्री झाली. पुस्तकं कुठून कुठून घेतली गेली? गडचिरोली, चंद्रपूर, परभणी या जिल्ह्यातील तालुक्यातील छोट्या छोट्या गावामध्ये देखील ही पुस्तकं मागवण्यात आली आणि त्या पुस्तकांना कुरिअरद्वारे त्यांच्या घरापर्यंत पुस्तकं पोचली. पुस्तकं पोचल्याबद्दल पुस्तकं पोचली म्हणून अनेकांनी मला कळवलं. त्याबरोबर पुस्तकं चांगलं उपयोगी आहे, संग्रह आहे असं देखील कळवलं. ज्यांनी या पुस्तकाच्याबद्दल कळवलं त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. ज्यांनी पुस्तकं खरेदी केली त्यांना माझी अशी विनंती आहे की ते आपण पुस्तक पहा. मी काही व्हिडिओ जो केला होता त्या व्हिडिओमध्ये या पुस्तकाची जी माहिती दिली ती माहिती कशी पुस्तकात उपलब्ध हे पाहा. आणि कारण मी आपल्याला का सांगतो, पुस्तकाची माहिती उपलब्ध होईल ती आपल्याला वेळोवेळी उपयुक्त असणारी आहे म्हणून ती पहा. आणि अजून देखील मी असं सांगेन की आपल्याला जर पुस्तक खरेदी करायचं आपण यशदामध्ये येऊन पुस्तक खरेदी करू शकता. पुस्तकाची जरी 625 रुपये किंमत आली तरी यशदाला 500 रुपयाला पुस्तक मिळतं. त्याचप्रमाणे आपल्याला देखील आपण महाराष्ट्रामध्ये कुठे देखील जरी असला तरी पुस्तकाची ऑर्डर यशदाकडे पाठवू शकता आणि पुस्तकाची मागणी करू शकता. त्याकरता पुस्तकाची किंमत 500 रुपये अधिक कुरिअरचा खर्च 100 असे 600 रुपये तुम्ही यशदाच्या बँक अकाउंटमध्ये भरा. मग फोनपेनी भरा, गुगल पेनी भरा आणि त्याचा जो स्क्रीनशॉट आहे तो व्यंकटेश कल्याणकर यांच्याकडे पाठवा. आता यशदाचा बँक अकाउंट काय, आपल्या व्यंकटेश कल्याणकर यांचा फोन नंबर काय, याची सर्व माहिती मी जी स्लाईडमध्ये दिली ती स्लाईड या व्हिडिओच्या शेवटी देखील देणार आहे. त्याचा आधार घ्या आणि आपण सर्वांनी ही पुस्तकं जरूर खरेदी करा. हे आपल्या उपयोगी आहे. मी अनेक वेळा सांगितलं, जसा कर्मचारी व अधिकारी मित्र हा कर्मचारी व अधिकाऱ्यांच्यासाठी सुरू केलेला चॅनल आहे. या चॅनलवर जशी जाहिरात नसते, पुस्तकासाठी मी कुठल्या प्रकारचं मानधन घेतलेलं नाही हे मी आपल्याला यापूर्वी देखील सांगितलं आहे. असो, ज्याला आवश्यकता असेल त्याने पुस्तक जरूर खरेदी करा. पण पुस्तक वाचल्यावर मला त्याच्या कॉमेंट्स कळवा, कारण 6वी आवृत्ती संपल्यानंतर 6व्या आवृत्तीमध्ये काही माहिती द्यावी अशी जर आपल्या काही सूचना असतील त्याचा देखील मी विचार करेन. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. हे ग्रस्त आहेत 15/5/2000ला कनिष्ठ लिपिक लागले. यांना 2012ला आश्वासित योजनेचा पहिला लाभ मिळाला. दुसरा लाभ त्यांना 2020ला मिळाला. आता दुसरा लाभ दिल्यानंतर त्यांनी मात्र जी काही पदोन्नती होती त्यांना ती पदोन्नती नाकारली. तर त्या विभागाने काय केलं, या विभागाने त्यांचे पहिल्या आश्वासित योजनेचाही लाभ काढून घेतला आणि दुसरा योजनेचाही देखील लाभ काढून घेतला. का? कारण त्यांनी पदोन्नती नाकारली होती. तर त्यांचं म्हणणं आहे कुठला लाभ काढून घेता येईल. तर मी आपल्याला एवढं सांगेन की आपण जी पदोन्नती नाकारली ती केव्हा केल्यानंतर, आपल्याला दुसरा लाभ मिळाल्यानंतर. आणि त्यामुळे आपल्याला लाभ काढून घेता येईल तर दुसरा लाभ जो दिला आहे तो काढून घेता येईल, पहिला लाभ काही काढून देता येणार नाही. अर्थात याबाबत वित्त विभागाचा स्पष्ट असे काही आदेश नाही आणि त्यामुळे तुम्ही याला काहीतरी आपल्या ऑफिसतर्फे एक रेफरन्स करा आणि याच्याविषयी क्लॅरिफिकेशन वित्त विभागाकडून मागवावं असं आपल्या विभागाला विनंती करा. आता मी हे आपल्याला का सांगतो, तर भारत सरकारची एक मॉडिफाईड ॲश्युअर्ड करिअर प्रोग्रेसिव्ह स्कीम म्हणून आहे, MACPS म्हणून. आणि ही MACPS जी स्कीम आहे त्याच्याच आधारावर राज्य सरकारने आश्वासित प्रगती योजना काढलेली आहे. तर ह्या मॉडिफाईड ॲश्युअर्ड करिअर प्रोग्रामचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQs भारत सरकारने 19 मे 2009 अन्वये हे निर्गमित केलेले आहेत.
आता हे 19 मे 2009चं जे केंद्र शासनाचं परिपत्रक आहे ते Google ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिली आहे. हे आपण डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यात परिच्छेद 25मध्ये आपला जो प्रश्न आहे त्यालाच उत्तर दिलेलं आहे. त्याचा अभ्यास करा आणि विभागाकडे रिप्रेझेंटेशन करा. त्यांचं काही उत्तर आलं नाही, नकारार्थी उत्तर आलं तर मग मॅटमध्ये जायचं किंवा काय यासंबंधी आपल्याला विचार करता येईल, तेव्हा मग माझ्याशी संपर्क करा. हे दुसरे उमेश म्हणून आहेत, यांना ईमेल आय डी द्यावा. तर मित्रांनो आपल्याला सांगेन की माझा ईमेल आय डी काय, पहिली जी स्लाईड आहे त्याच्यावरच दिलेलं आहे, कर्मचारीमित्र@gmail.com. त्या पत्त्यावर मला कुठल्या प्रकारे मेल करू शकता. प्रश्न क्रमांक 3 किंवा ही कॉमेंट एकाने केली होती. गेल्या वेळी मी एका प्रश्नाला उत्तर दिलं होतं की एका कर्मचाऱ्याला 2 जुळ्या मुली आहेत आणि त्याला दत्तक घ्यायचं. तर त्याच्यासंबंधी मी त्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं. पण त्या प्रश्नाच्या उत्तराला जे दिलं त्याच्यावर एकाने कॉमेंट केली की त्याला 2 मुली आहेत आणि मग तिसरा मुलगा म्हणजे 3 मुलं म्हणजे 2 अपत्य असावी. हा जो नियम केला आहे त्याचा भंग होणार नाही का? तर मी आपल्याला या निमित्तानं सांगेन की जे शासनाने जे नियम केलेले आहेत, महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम 2005, त्या नियमाच्या 2मध्ये ज्या व्याख्या केल्या आहेत त्याला एक स्पष्टीकरण दिलेलं आहे की एखाद्या जोडप्यास हे नियम अंमलात येण्याच्या दिनांकाला किंवा त्यानंतर केवळ त्या बाबतीत नंतरच्या एका प्रसूतीत जन्मलेल्या कोणत्याही एकापेक्षा अधिक मुलांना एकच अपत्य म्हणून समजलं आहे. तेव्हा 2 जुळ्या मुली आहेत त्यांना एकच अपत्य समजलं जाईल आणि त्यामुळे दत्तक घेता येऊ शकेल. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन मी आपल्याला सांगेन की ह्या चॅनलवर एक आपण ज्या प्लेलिस्ट दिले आहेत त्याच्यामध्ये लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन हे नियमवर व्हिडिओ पण देखील केला आहे आणि ते नियम देखील तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4 यांचं म्हणणं आहे, एक रामटेके नावाचे ग्रस्त यांच्याविरुद्ध एक विभागीय चौकशी झाली, आरोप दोष अंशतः सिद्ध झाले, पण चौकशी अहवालाशी असहमत होऊन CO जिल्हा परिषद यांनी यांची सेवा समाप्त केली. आरोप होता अनधिकृत गैरव्यवहार. पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की 8 वर्षानंतर वगैरे चौकशी सुरू केली. आता परतवर केव्हा केलं, किती दिवस झाले, किंवा कुठल्या कारणावरून गेलं, याचे सर्व कागदपत्र मला पाहावं लागेल. पण आपण चौकशी अहवालाशी असहमत झाल्यानंतर COनी तुम्हाला नोटीस दिली पाहिजे काय, हे आपल्या ईमेलमध्ये नाही. तर त्यामुळे मी आपल्याला घेईन, माझ्या अपॉइंटमेंट घ्या, त्याच्यासाठी संपर्क साधा श्रद्धा कुलकर्णी यांच्याशी 020256086163 आणि माझ्या मुलाखतीची वेळ घेऊन आपल्याला कागदपत्रासह येऊन मला भेटा. पुढच्या करूया. प्रश्न क्रमांक 5, एका पदावर 15 वर्षानंतर विभागीय चौकशी सूट मिळाली आहे. 10-20-30चे लाभ कसे मिळतील? आता यांना पहिला लाभ मिळाला तो 15 वर्षानंतर, म्हणजे 10 वर्षांनी मिळायला पाहिजे, परंतु त्यांनी विभागीय परीक्षा जी असते परीक्षेत त्यांना सूट नव्हती, पण ती 15 वर्षानंतर मिळाल्यामुळे 15 वर्षांनी पहिला लाभ मिळाला. आता त्यांचा दुसरा लाभ केव्हा मिळेल आणि तिसरा लाभ केव्हा? तर मी आपल्याला सांगेन की आपला लाभ आपल्याला 20 वर्षानंतर मिळाला पाहिजे आणि तिसरा लाभ आहे तो 30 वर्षानंतर. हे मी जे का सांगतो, वित्त विभागाने एक शुद्धीपत्रक काढलं आहे 7 ऑक्टोबर 2023ला आणि ते व्हिडिओ क्रमांक 409च्या सोबत मी दिलेलं आहे. तर जर तुम्ही शुद्धीपत्रक पाहिलं तर त्या शुद्धीपत्रकाच्या शेवटच्या एका पॅरामध्ये स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे की एखाद्या कर्मचाऱ्याची 30 वर्ष सेवा झाल्यानंतर 24 अधिक 6 वर्ष म्हणजे 10 वर्ष पुढची नसली 6 वर्षानंतर देखील त्याला तिसरं वेतनवाढ मिळाली पाहिजे. त्याच धर्तीवर आपल्याला देखील दुसरी वेतनवाढ ही 20 वर्षानंतर मिळाली पाहिजे. तेव्हा हा मी सांगितलं होता वित्त विभागाचा निर्णय काढा, पहा आणि एक रिप्रेझेंटेशन द्या विभागाला. पुष्कळ वेळा काय आपले जे प्रश्न असतात त्या प्रश्नावर संबंधित विभागाकडून म्हणजे विशेषतः वित्त विभागाकडून किंवा सामान्य प्रशासन विभागाकडून योग्य ते आदेश किंवा स्पष्टीकरण दिलं गेलेलं नसतं आणि म्हणून याच्याकरता काही वेळा असे आदेश मागावे लागतात. तेव्हा आपण एक रिप्रेझेंटेशन द्या, त्या रिप्रेझेंटेशनच्या निमित्तानं आपलं कार्यालय किंवा वित्त विभागाला स्पष्टीकरण मागवे आणि त्यानंतर किंवा आपल्या रिप्रेझेंटेशनला योग्य जर उत्तर मिळालं नाही तर मग माझ्याशी संपर्क साधा. चला पुढच्या प्रश्न करूया. यांचं म्हणणं आहे की 31 जानेवारी 2026ला सेवानिवृत्त झाले, 36 वर्षाची सेवा झाली, पेन्शन केव्हा लागू होईल? कोणती कार्यवाही अद्याप झालेली नाही. तर मी आपल्याला सांगेन की आपण जेव्हा रिटायर झाला 36 वर्षाची सेवा झाली तर आपल्याला
निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे. त्यासाठीचे कागदपत्र वगैरे आपल्याला सादर करावी लागतात. पण आपल्याला जर निवृत्ती वेतनाची कागदपत्र करून एजीची मान्यता करून पेन्शन पेमेंट ऑर्डर निघाली नसेल तर आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन देण्याची जबाबदारी आपल्या कार्यालय प्रमुखांची आहे. त्यामुळे त्यांनी हे त्यांना विनंती करा असं का दिलेलं नाही. त्याचबरोबर आपल्याला काही अर्जित रजा रोखीकरण वगैरे या ज्या रकमा असतील किंवा सेवा उपदान असेल या रकमा देखील मिळाल्या पाहिजे. आता का मिळाल्या नाहीत याची जी आपल्याला मी एवढंच सांगेन की का मिळाल्या नाहीत याची खातरजमा आपण जर काही संपर्क केला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला विभागाकडून काय उत्तर मिळालं हे मला कळलं पाहिजे आणि आपल्याला कागदपत्र देखील मला जरूर तर पाहावे लागतील. तर म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की माझ्या मुलाखतीची वेळ घेऊन माझी भेट घ्या, कागदपत्र असं येऊन पाठवा. पुढचा प्रश्न, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं हे 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झाले आहेत परंतु असा कोणता GR आहे दिसला नाही, तर GR असेल तर टाका. तर मी आपल्या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की आपल्याला आपली नियमित वाढ 1 जानेवारीला मिळत असेल आणि जर आपण 31 डिसेंबरला रिटायर झालात आणि रिटायर झाल्यामुळे आता 1 जानेवारीची देता येत नाही असं जर होतं तर आता जे 31 डिसेंबरला रिटायर झाले ज्यांची 31 डिसेंबरला देखील 1 वर्ष सेवा झाली आहे, अर्हताकारी सेवा आणि वेतनवाढ मिळाली आहे, अशांना 1 जानेवारीची वेतनवाढ द्या असा शासनाने GR काढलेला आहे. हा GR 19 डिसेंबर 2025चा आहे आणि हा GR व्हिडिओ क्रमांक 511 सोबत जोडला आहे. चला पुढचा प्रश्न करूया. प्रश्न क्रमांक 8. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे खाजगी अनुदानित शाळेत काम करतात आणि जे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 जे आहे हे पुस्तक त्यांना उपयोगी पडेल. पुस्तक निश्चित उपयोगी पडेल. ज्ञान असतं ते कुठेही वाया जात नाही. आपल्याला हे जरी नियम लागू नसतील तरी नैसर्गिक न्याय किंवा वाजवी संधी अशा ज्या काही संकल्पना आहेत आणि ज्या संकल्पनाच्या आधारावर न्यायाचे निर्णय आहेत, शासनाचे निर्णय, ते या पुस्तकात असल्यामुळे ते पुस्तक आपल्याला देखील उपयोग पडेल. प्रश्न क्रमांक 9. सेवेत असताना अन्याय झाला तर लोकायुक्तांकडे दाद मागू शकाल का? आपण लोकायुक्तांकडे दाद मागू शकाल, पण लोकायुक्त देखील आपल्याला पहिल्यांदा कार्यालयाशी संपर्क साधा, कार्यालयाने काय सांगितले असेल ती पूर्तता करा असे आदेश देईल. चला पुढचा प्रश्न करूया. हे मिटकर नावाच्या भगिनी आहेत ते आणि त्यांचे मिस्टर आहेत ते मला येऊन इथे भेटलेले देखील होते. यांचे मिस्टर आहेत पंचायत समितीमध्ये, पण त्यांना काहीतरी नंतर सेवेत असताना दिव्यांग प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मी त्या आल्यावर त्यांना मी सांगितलं की आपण राजीनामा वगैरे देऊ नका, आपलं दिव्यांग असतात त्यामुळे आपल्याला सेवेमध्ये ठेवलं पाहिजे. सेवेमध्ये नाही ठेवलं तरी त्यासाठी एक सुपरन्युमरी अधिसंख्य पद निर्माण केलं पाहिजे. आता यांचं म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या गटविकास अधिकाऱ्याने लिहिलं आहे की तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करा, ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर पुढील कारवाई वगैरे का होईल. तर याने काय उत्तर द्यावं. दुसरा त्यांचा प्रश्न आहे की त्यांच्या यजमानांची ड्युटी त्या करू शकतील का? तर त्यांच्या यजमानांची ड्युटी त्या करू शकणार नाहीत. आता आपल्या यजमानांना दिव्यांग प्राप्त झाला असल्यामुळं आपल्याला जे ट्रेनिंग करा वगैरे असं जे उत्तर आलं आहे त्या मला आपण सविस्तर उत्तर द्या. आपल्या यजमानांना तर जर तो कोर्स पुरता ट्रेनिंग पूर्ण करता येत नसेल तर त्याची कारणं द्या आणि त्या कारणामध्ये स्पष्ट नमूद करा की माझ्या यजमानांना दिव्यांगत्व प्राप्त झालं आहे, ते केव्हा झालं आहे, तारीख आणि त्याचे किती 40% वर वगैरे याची सर्व माहिती तिथे द्या. आणि त्याचबरोबर की शासनाच्या किंवा कायदा जो मी आपल्याला सांगितला त्याच्याप्रमाणे मला माझ्या यजमानांसाठी त्यांच्या सध्याच्या पदावर कार्य करत होत नसेल तर त्यांच्यासाठी दुसरं काही काम देता असेल तर द्या, अन्यथा त्यांच्याची अधिसंख्य पद निर्माण करणं आवश्यक आहे. अशा अर्थाचं आपण एक पत्र द्या. मी इथे आपल्याला आल्यानंतर मी सांगितलं की व्हिडिओ क्रमांक 334 336 यामध्ये जे काही जजमेंट किंवा जे दिलं आहे ते देखील करा. आणि आज मी आपल्याला काय करतो आहे, एक 5 डिसेंबर 2025ला एका विभागाच्या बाबतीमध्ये दिव्यांग विभागाने एक अधिसंख्य पद निर्माण करण्यासंबंधीचा GR काढलेला आहे. तो GR मी गुगल ड्राईव्हवर अपलोड केला आहे आणि त्याची लिंक त्याच्यावर दिली आहे. त्याचा आधारे घ्या आणि ते आपल्या रिप्रेझेंटेशनमध्ये नमूद करा. चला आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे या. यांचं असं म्हणणं आहे की या अंजू जगाडे म्हणून आहेत, कसं वाईट वाटतं, या विधवा आहेत, यांचे यजमान शासनामध्ये ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंट अधिकारी होते. ते वारले, पण त्या गेले 1.5-2 वर्ष त्यांना निवृत्ती वेतनासाठी त्या झगडत आहेत
आणि मी देखील त्यांना केलं. मी मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्याशी संपर्क देखील चांगला, पण अजूनही त्यांना थोडंफार दिलं, 80% ते 6 महिन्याकरता दिलं. कसा कर्मचाऱ्यावर अन्याय होतो याचं कारण या संबंधित अधिकाऱ्यांना नियमांची माहिती नसेल. आता पण या जगाण्यांनी मला एक लोकायुक्तांकडून एक पत्र आलेलं आहे, त्यांनी 13 फेब्रुवारीचं पत्र आलं आहे, त्याची मला प्रत पाठवली आहे. आणि त्याच्या आधी त्यांना 28/11/2025चं देखील लोकायुक्तांकडे पत्र आलं आहे. ती दोन्ही पत्र मी वाचले. तर मी आपल्याला एवढं सांगेन की 28/11/2025चं जे पत्र आहे ते पत्र डेप्युटी कमिशनर ॲनिमल हजबंड्री लोकायुक्तांना पाठवले, त्याचीच प्रत आपल्याकडे पाठवली आहे. त्या पत्रातले नमूद केलेले आहेत, त्यामध्ये त्यांना सविस्तर उत्तर लोकायुक्तांकडे पाठवा. याच्याकरता मी आपल्याशी संपर्क केला, आपल्याला देखील सांगितलं आहे. यामध्ये वेळोवेळी ज्या मी ईमेल पाठवला आहे त्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982चे काय आहेत, कसं मिळतं, बायकोला मिळतं वगैरे, याच्या संबंधी सर्व नियमांची माहिती मी दिली आहे. त्याच्या आधारे आपण लोकायुक्तांना उत्तर पाठवा आणि त्या लोकायुक्तांच्या पत्रामध्ये स्पष्ट म्हणा की ह्या इतकी मी विधवा असून इतके पूर्तता केलेली आहे, पण नियमांची जी तरतुदींची माहिती संबंधित कार्यालयाला अवगत झालेली नसल्यामुळे मला अजूनही मिळालेलं नाही. तेव्हा आपल्या पातळीवर म्हणजे लोकायुक्तांच्या पातळीवर याची सुनावणी घ्यावी अशी त्यांना विनंती करा. एवढंच मी आपल्याला सांगेन. अधिक जर माझ्याशी चर्चा करायची असेल तर मी उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी 10:30 ते 1:30 या दरम्यान फोनवर उपलब्ध असेल. फोन नंबर 0202560819. मित्रांनो, खूप वेळ झाला, आता येथेच थांबतो. पुन्हा आपण लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओसोबत. नमस्कार.